मग खरोखरच पेपर खरंच कुठं फुटला याचा उगम कुठं असेल तुम्हाला काय म्हणतो? तुम्ही जे आता गेल्या 15 दिवसात जे काय बघताय तर तुम्हाला काय वाटतं? नाही, याचा उगम कुठे आहे किंवा काय याच्यापेक्षाही सर्वात जास्त महत्वाचं काय माहितीये का, की तो पेपर गेस पेपरच्या फॉर्मॅटमध्ये पूर्णपणे अगदी बाहेर आलेला होता. आता सर्वात महत्वाची गोष्ट याच्यातली NTA बाबतीत आपण विचारात घेतली पाहिजे ती म्हणजे की आता तुम्ही बोललात की आपल्या पुण्यातनंच अगदी 5 जण याच्यामध्ये आता आत घेतलेले आहेत. एकाच शहरात पेपर सेटर्स, एकाच शहरात ट्रान्सलेटर्स, असं करायला संपूर्ण देश पातळीवरचे एक्सपर्ट्स जे काही आहेत यांच्याकडे जणू नव्हते का? ते फक्त पुण्यातच होते. ते फक्त पुण्यातच होते. तर हे जे काही अगदी एकत्रित चाललेलं आहे हे खरोखर या वर्षापुरतंच होतं की याच्या पूर्वीच्याही वर्षांमध्ये अशाच पद्धतीचं हे सगळं सुरू होतं. हे ज्यावेळी शोधल्या जाईल ना त्यावेळी या संपूर्ण प्रक्रियेचा भेद लक्षात येईल. आणि सुरुवात कुठून झाली हा समजा जर अगदी विचारात आपण घेतला तर आता त्याच्यासाठी वेगवेगळे दावे आहेत. कोणीतरी अगदी असं सांगतं की कोणीतरी डॉक्टरनी तो पेपर पहिल्यांदी मागवला, कोणीतरी असं सांगतं की पहिल्यांदी ते सर्व प्रश्न लीक झाले, कोणीतरी असं सांगतं की सिकरवरनं ते लीक झालं. तर या सगळ्या गोष्टी त्याचा सिक्वेन्स जो आहे तो समोर येईलच, नाही अशातला भाग नाही.